नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अलंकार जाधव, PSI इंटरव्ह्यू टॉपर. आज आपणाला माझ्या MPSCतील प्रवासाबद्दल सांगणार आहे की मी कशा प्रकारे प्री, मेन्स, ग्राउंड इंटरव्ह्यू या चारही टप्प्यातून पार करून राज्यामध्ये 11वा आलेलो आहे आणि PSI इंटरव्ह्यूला टॉपर आलेलो आहे. तर याबद्दल मी आपणास माझी जर्नी, माझा प्रवास यात सांगणार आहे आणि त्यातून मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला सुद्धा मदत होऊ शकेल. आपण जर कंबाईनचं जर बघितलं तर मेनली 4 टप्पे असतात: प्री, मेन्स, ग्राउंड आणि इंटरव्ह्यू. तर या विविध टप्प्यावर मला काय अडचणी आल्या आणि त्यावर मी कशा प्रकारे मात केली, तर हे मी आज आपणास सांगणार आहे. सर्वप्रथम तर प्रीलिम सांगायचं झालं तर मी सप्टेंबर 2020ला सुरुवात केली होती. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा कुठलीही एक्झाम झाली नव्हती. म्हणजे लिटरली 2020ची एक्झाम ही 2021ला झाली, त्यानंतर 22ला झाली, 23 आणि 24 अशा 4 एक्झाम झाल्या होत्या आणि मी 4ही टप्प्यावर प्री क्वालिफाय होऊन मेन्सला आलो होतो. पण आपण म्हणतो ना की स्पर्धा परीक्षा हा सबसिडीचा खेळ आहे. ज्या प्रकारे सबसिडीमध्ये 1 पासून 99 पर्यंत जाणं सोपं असतं, पण 99 पासून 100 जाणं हा अतिशय कठीण प्रवास असतो. जर तिथे तुमचं जराही काही चुकलं तर तो 99 असलेला साप तुम्हाला घेऊन 0वर आणू शकतो. तर त्याचप्रमाणे माझं सुद्धा होतं. तर मी 2021-22ला अशा दरवेळेस मेन्सला असायचो, पण माझं काहीतरी चुका व्हायच्या आणि त्याने मी पुन्हा पहिल्यापासून प्रिलिमला मेन्स असे द्यावं लागायचे. तर मला वाटते की तुम्हाला बी पण काही अडचणी येत असतील तर सर्वप्रथम तर तुम्ही 2 गोष्टीवर फोकस केलं पाहिजे. एक म्हणजे PYQ आणि दुसरी म्हणजे टेस्ट सिरीज. मला हे 2 फॅक्टर अतिशय इम्पॉर्टंट वाटतात. जर तुम्ही आयोगाचे PYQ नीट बघितले तर तुम्हाला भविष्यात येणारे PYQ कळू शकतात. तसेच टेस्ट सिरीज म्हणजे टेस्ट सिरीजहून टाईम मॅनेजमेंट असेल किंवा टेस्ट सिरीजमधून जे काही तुम्हाला एन्व्हायरमेंट आयोगाच्या परीक्षेमध्ये मिळते ते एन्व्हायरमेंट तुम्हाला पहिलेच टेस्ट सिरीजमध्ये मिळते. त्यातून तुम्हाला आयोगाच्या एक्झाममध्ये येणारे प्रॉब्लेम हा पहिलेच कळून येतात आणि तुम्ही ते दूर करण्यासाठी प्रयत्न करू शकता. माझं जर सांगायचं झालं तर मी PSI अशी पर्टिक्युलर तयारी कधी केली नव्हती. माझं टार्गेट हे ASO, सब रजिस्ट्रार किंवा राज्यसेवा होतं. असण्याचं कारण सुद्धा माझ्याकडे होतं की माझं वेट जे होतं ते 90 kg होतं आणि माझ्यासाठी तुम्हाला तर माहीत असेल की 90 किलोवाला व्यक्तीला 1600 मीटर ते पण 2.5 मिनिटात पळणे किती अशक्य गोष्ट आहे. तर जेव्हा मी मेन्स क्वालिफाय झालो किंवा मेन्स पास झालो आणि ग्राउंडला पोहोचलो तेव्हा मी जे ग्राउंडचे सर होते त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितले की तुमचं वजन खूप जास्त आहे, तुम्ही हे पास नाही होऊ शकाल, तुम्ही दुसरे पर्याय बघू शकता. पण मी तेव्हा ठरवलं की मला PSI व्हायचंच आहे, आता माझ्याकडे दुसरा ऑप्शन पण नाही आहे. त्यामुळे मी माझं जे वेट होतं 90 किलो ते 90 किलोवरून म्हणजे 2 महिन्यामध्ये माझं वेट 90 किलोवरून मी 68.7 kg आणलं होतं. आणि ही जी गोष्ट केली याच्यातूनच माझ्यामध्ये एक धाडस निर्माण झालं की आपण एवढ्या वेटवरून हे करू शकतो तर इतर कोणतीही गोष्ट करू शकतो. तसेच माझं जे बॅकग्राऊंड होतं ते ग्रामीण भागातून असल्यामुळे माझं जे भाष्य कौशल्य असेल, संवादाची भाषा असेल किंवा इतर गोष्टी असतील ह्या अतिशय म्हणजे वीक होत्या. तर मला वाटत होतं कुठं ना कुठं तरी म्हणजे मनामध्ये एक न्यूनगंड होता की आपण आपलं जी माहिती आहे किंवा आपलं व्यक्तित्व आहे ते आयोगासमोर प्रेझेंट करू शकू की नाही. तर यासाठी मी काय केलं की सुरुवातीपासूनच ज्या दिवशी मी म्हणजे मेन्स क्वालिफाय होऊन ग्राउंडला पोहोचलो होतो तर मी तेव्हापासूनच मी इंटरव्ह्यूची तयारी चालू केली. म्हणजे सांगायचं झालं तर सप्टेंबरला आमचा रिझल्ट लागला आणि मी सप्टेंबरपासूनच ग्राउंड आणि इंटरव्ह्यू पॅरलली तयारी करायला सुरुवात केली. मी अनेक वेळा विविध अकॅडमींना भेट दिल्या. राज्यसेवेचे इंटरव्ह्यू चालू होते तर त्यामध्ये माझे सुद्धा इंटरव्ह्यू देऊन बघितले. पण माझी एक प्रॉब्लेम येत होती की माझे आय टू आय कॉन्टॅक्ट होत नव्हता किंवा म्हणजे जे पॅनलमधील मेंबर असतात तर त्यांच्याकडे उत्तर देताना मी माझे शब्द असे अडखत तळखत यायचे, असे तुटत यायचे, म्हणजे स्पष्ट येत नव्हते. तर यासाठी मी काय केलं की आय टू आय कॉन्टॅक्ट वाढवण्यासाठी आरशासमोर प्रॅक्टिस करणे, आरशासमोर स्वतःला बोलणे असेल किंवा स्वतःचा व्हॉईस रेकॉर्ड करणे जेणेकरून आपल्या व्हॉईसमध्ये स्पष्टता येईल. तर असे विविध काम केले होते. तसेच इंटरव्ह्यूला आपल्याला माहिती आहे की आपलं संभाषण कौशल्य अतिशय चांगलं असलं पाहिजे किंवा आपल्याकडे तो शब्दसाठा पाहिजे. तर त्यासाठी मी जे काही विविध व्यक्तित्व असतात जसे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते सर, तर यांचे मी पॉडकास्ट इंटरव्ह्यूसुद्धा पाहिले होते. त्यानंतर आपण बघतो की इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला जे काही बोलायचं आहे तर त्यासाठी तुमच्या चांगली पुस्तकं वाचली पाहिजे. तर मी सुद्धा स्वतः स्पेशली जे ॲटॉमिक हॅबिट नावाचं पुस्तक आहे जेम्स क्लिअर यांचं खूप वेळा वाचलं आहे किंवा त्यांनी जे काही गोष्टी सांगितल्यात त्या मला खूप आवडल्यात. त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जीवनामध्ये छोटे चेंजेस करा. तुम्ही जीवनात जेव्हा छोटे चेंजेस करतात तेव्हा ते तुम्हाला मोठ्या यशापर्यंत नेऊन पोहोचवतात. तसंच मी अगदी स्वतःमध्ये छोटे चेंजेस करत गेलो. म्हणजे ते सांगायचं झालं तर माझ्या बोलण्याचं कौशल्य इम्प्रूव्ह करत गेलो, त्यानंतर आय टू आय कॉन्टॅक्ट इम्प्रूव्ह करत गेलो, त्यानंतर माझे जे काही म्हणजे जे डेटा होता माझ्याकडे इंटरव्ह्यूसाठी लागणारा तर तो इम्प्रूव्ह करत गेलो आणि शेवटी मग जे काही इंटरव्ह्यूला त्याचं यश म्हणून मला इंटरव्ह्यूला राज्यात 40 पैकी 31 मार्क मिळालेले आहेत. तर मला वाटतं की तुमचंही गोष्टी इम्प्रूव्ह व्हा. तर मी तुम्हाला इंटरव्ह्यूबद्दल आज 4 गोष्टी सांगू इच्छितो. ते म्हणजे की इंटरव्ह्यूला सर्वप्रथम तुम्ही संभाषणावर चांगलं काम केलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुमचा आय कॉन्टॅक्ट वगैरे असेल, पॅनलमध्ये जे असलेले लोक आहेत
तर त्यांच्याशी चांगला केला पाहिजे. तिसरा म्हणजे तुमच्याकडे तो डेटा पाहिजे जो इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सांगायचा आहे. आणि चौथा आणि मोस्ट इम्पॉर्टंट की तुमच्याकडे ज्या तिन्ही गोष्टी आहेत त्याला प्रेझेंट करता आलं पाहिजे. की पॅनलसमोर तुमच्याकडे सर्व बाबी असू शकतात पण प्रेझेंट करण्यात अडचणी येऊ शकतात. तर मला वाटतं की प्रेझेंट करताना मी ज्ञानदीपमध्ये इंटरव्ह्यू पण दिले होते अकॅडमीमध्ये माझा इंटरव्ह्यू DSP मॅडमने घेतला होता आणि मला त्याच्यातून अगदीच खूपच मदत झाली. कारण मी तिथं पुन्हा इंटरव्ह्यू दिल्यामुळे काय झालं की माझ्या ज्या चुका होत्या तर त्या चुका कमी होऊन माझा इंटरव्ह्यू इम्प्रूव्ह झाला. तर मला वाटतं की या चारही गोष्टी तुम्ही काम केलं पाहिजे. स्वतःच्या नोट्स प्रिपेअर केल्या पाहिजे. मी अगदी इंटरव्ह्यू तयारी म्हणजे मी स्वतः 18 मॉक्स दिले होते. 18 मॉक्स म्हणजे विच इज नॉट अ जोक. मी इंटरव्ह्यूला इतकं सिरियस घेतलेलं होतं की मी प्रत्येक म्हणजे दर 2-3 दिवसाला माझा एक मॉक इंटरव्ह्यू व्हायचा आणि मी त्या मॉक इंटरव्ह्यूमधून स्वतः सुधारणा करत गेलो आणि मार्क घेत गेलो. तर मला म्हणजे विविध टप्प्यावर विविध सरांची मदत लागली. महेश शिंदे सरांनी सुद्धा खूप मदत केली. सरांनी आतासुद्धा मला, मी राज्यसेवा मेन्सला आहे तर आतासुद्धा गाईड करत आहेत. तर मी जाताना तुम्हाला फक्त एवढंच सांगेल की तुम्ही अपयशाला घाबरू नका, म्हणजे पराभवाला घाबरू नका. एक यश किंवा एक तुमचा विजय आहे तो सर्व अपयश मिटून टाकेल किंवा सर्व अपयश पुसून टाकेल. तर नक्कीच मला वाटते की माझ्या प्रवासातून तुम्हाला काहीतरी मदत मिळेल. थँक्यू.